श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचाही मुलगा मुलगी वयाचे झाले, लग्नाचं वय झालं पण लग्नच जुळत नाही, स्थळ येतात पण नकारच येतो, खूप अडथळे येतात लग्नामध्ये, तुम्ही खूप म्हणजे अस्तव्यस्त झाला आहे, लग्न जमत नाही त्याच्यामुळे, तर थांबा, मी तुमच्यासाठी एक स्वामींचा एक उपाय घेऊन आलेली आहे. तो करताना तर 21 दिवसात तुमच्या घरामध्ये लग्नाची पत्रिका येईल. काय आहे तो उपाय थोडक्यात सांगते. तर मंडळी, आजकाल लग्न न जमणे हे घराघरातलीच दुखणे झाले. पत्रिका जुळती, मुलगा मुलगी पसंत पडतात, पण शेवटच्या क्षणी काय होतं आणि नातं होतच नाही. आपल्या घरात मुलींचा आसपास नकारात्मक ऊर्जा असते, नजरदोष असतो, विवाह विलंबनाचा दोष असतो, कालसर्पदोष असतो. तर घाबरू नका. संकष्ट चतुर्थीला आपल्या समाजामध्ये खूप मानतात. भगवान गणेश पूजा केल्याने जीवनातील संकटे, अडथळे आणि दुःखे दूर होतात, अशी श्रद्धा आपल्याकडे आहे. बुद्धी, यश, सुख, समृद्धी आणि मनशांती प्राप्त होते. विवाह, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक समस्यामध्ये सकारात्मक बदल होतात. हे व्रत कसे करावे? तर हा व्रत करायचे असेल तर त्याचीही माहिती माझ्याकडे आहे, पण आपल्याला व्रत करायचे नाही. त्या दिवशी फक्त मुलाच्या आईने किंवा मुलाने स्वतः उपवास धरायचा. ज्यांना हे कार्य करायचे त्यांनी उपवास धरायचा आणि चंद्राला अर्घ्य पण द्यायचे. असं केल्याने तुमच्या जीवनातील प्रकारे आपल्या इकडे संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला काही मुलासाठी सेवा करायची असतात तर तुम्ही करू शकता. तुमच्याही मुलाचे लग्न जमत नसेल, खूप अडथळे असतील लग्नामध्ये आणि लग्न होत नाही, म्हणजे स्थळ येतात पण नकारच येतो, असं जर होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तर तुम्ही या दिवशी हिरव्या मुंगाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर हिरवे मूग हे मुठभर घ्या, 2 वेलची घ्या, थोडासा गूळ घ्या, बस एवढेच साहित्य लागणार आहे. कशासाठी लागणार आहे ते पुढं पाहूया. तर लग्न ठरत नसेल, सतत मोडत असेल किंवा पत्रिकेत बुध दोष, मंगळ दोष असेल व प्रेमविवाह घरच्यांच्या युद्धात असेल, अत्यंत प्रभावी ही सेवा आहे जी आपल्याला करायची आहे. हिरवा मूग बुध ग्रहाचा आहे. लग्न, नातं, संवाद याशी सगळ्यावर बुधाचा प्रभाव असतो. आणि संकष्ट म्हणजे बापांचा वार, संकष्ट चतुर्थी म्हणजे बापांचा वार, लग्न जुळण्यासाठी अत्यंत काम करणारा आहे. तर मंडळी, या उपाय कोण करू शकतं? तर स्वतः मुलांनी केला तर खूपच चांगलं. जर आजकाल मुलांना वेळच नसतो तर घरातील कोणत्याही सदस्यांना उपाय केला तर चालेल. जर आई वडील करत असतील तर संकष्ट चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठावे. अगोदर आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकावे. नंतर आंघोळ वगैरे झाली की गणपतीचा अभिषेक करावा. नजरदोष, पितृदोष हे जर असतील तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य करावा आणि मनोमनी प्रार्थना करावी की हे देवा, माझ्या मुलाच्या लग्नातील अडथळे दूर करा, त्याला यश द्या. लाल किंवा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये मुठभर हिरवे मूग ठेवायचे आहे, 2 वेलच्या ठेवायच्या आहे, थोडासा गूळ ठेवायचा आहे, त्याची पोटली करायची आहे आणि ओम गणपते नमः, ओम गणपते नमः हे तुमच्या मुलाच्या नावाने हे मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे आहे बघा, हे गणपती म्हणताना तुमच्या मुलाच्या अंगावरून 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. जर तुमचा मुलगा घरी नसेल किंवा बाहेरगावी असेल तर व्हिडिओ कॉलमधूनही तुम्ही 7 वेळेस वरून खालीपर्यंत उतरून घेऊ शकता. असं केल्याने फोटोतही केला तरी चालेल. उतरून घ्यायचं आहे आणि तुमच्या सगळ्या मुलांना म्हणायचं आहे, माझ्या मुलाच्या जे काही दोष असतील ते चालल्या जातील, माझ्या मुलाचं लग्न ठरेल. असं केल्याने मुलांच्या जीवनातील लग्न 21 दिवसात ठरेल. हे बघा, तुम्हीच मला कमेंट करून सांगसाल की हा उपाय खूप कारगर आहे म्हणून, आणि हे उपाय करायचे आहे. आणि हे बघा, या दिवशी काय करायचं, मंगळवारी बुधवारी आपली संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या दिवशी आपल्याला ऊसाचा रस जर असेल ना तर तो तुळशी मातेला आणि महादेवाचं बेलचं झाड असं तुमच्याकडे, ते बेलाच झाडाला टाकायचं आहे. आणि हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे पिवळा कपडा तुळशीच्या भोवती, हे पिवळ्या कपड्यामध्ये खंड ते चिमूटभर ते घेतलेलं आहे ना सगळं, ती पोटली घ्यायची आणि गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. गणपतीच्या मंदिर जर जवळ नसेल तर तुम्ही असेल आसपास तर तुम्ही जाऊ शकता. तिथं जाऊन तुम्हाला पुन्हा देवाचं नाम स्मरण करून तुमच्या मुलाचं सगळं काही ग्रह दोष चालल्या जातील असं स्मरून ती पोतळी तिथे ठेवायची आहे. पण मग तिथं तुमची गणपती नसेल तर तुम्ही तुमच्या घरी
गणपतीसमोर ही पोटली ठेवू शकता. आणि हे बघा ठेवल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी लग्न जमत, पण हा उपाय मात्र गुप्त करायचा आहे, कोणालाही सांगायचं नाही मी की हा उपाय करते. जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न जमेल ना, तेव्हा तुम्ही त्यांना आजूबाजूच्यांना किंवा नातेसंबंधांना सांगू शकता की मी हा उपाय केला होता म्हणून माझ्या मुलाचं लग्न जमलं. तर हा उपाय करताना गुपचूप तुम्हाला उपाय करायचा आहे. आणि हे बघा चंद्राला अर्धही द्या. हे अर्ध दिल्याने तुमच्या जीवनात म्हणजे तुमचे अडथळे जे असतील ते दूर होतात. उसाचा रस जर मिळाला तर उसाचा रस तुळशी मातेला अर्पण करा आणि महादेवाच्या पिंडीवर पण अर्पण करा. दुधाचे पाणी तयार करा, तेही तुळशी मातेला अर्पण करा. असं केल्याने तुळशी माता ही प्रसन्न होते आणि आपल्याला आपला जो वर असतो तो वर आपल्यास मिळण्यास मदत होते. हा असा उपाय तुम्हाला करायचा आहे. गणपतीची सेवाही करायची आहे आणि हा सलग तुम्हाला चार संकष्ट चतुर्थी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. चतुर्थीला पोटली तयार करायची, पोटली बांधायची, त्याच्याहून मुलांच्या अंगाहून 7 वेळा उतरायची आणि मंदिरात नेऊन ठेवायची. जर मंदिरात तुम्हाला नसले तर घरी आणायची आणि गाईच्या समोर तुम्हाला ती गाईला द्यायची. गाईला गूळ मुंगाची ते खाऊ घालायचे आणि नंतर गाईला प्रदक्षिणा घालायची. गोल प्रदक्षिणा घालून गाईला ते खाऊ घातलं, तुमचे सगळे ग्रह दोष ते सगळे नजर दोष ते चालले जातील. आणि हा उपाय तुम्हाला सलग 4 संकष्ट चतुर्थीमध्ये करायचा आहे. जर तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण आली तर तुम्ही हा उपाय समोरही करू शकता. तर असा 4 वेळेस तुम्ही उपाय केला ना तर तुम्हाला हे बघा, फक्त तुम्ही उपाय करसाल त्या दिवशी तुम्हाला जेही उपाय करेल त्याने उपवास धरायचा आहे दिवसभर आणि मुंगाचीच डाळीची खिचडी खायची आहे. उपाय करायच्या दिवशी मुलाच्या आईने किंवा मुलाने जेही उपाय करेल त्याने संकष्ट चतुर्थी दिवशी मुंगाची डाळीची खिचडी खायची आहे. तर असा हा उपाय होता. तुम्हाला कसे वाटले माझे उपाय ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणपतीला लाल फुल व्हायचं आहे आणि दुर्वा पण व्हायची आहे या दिवशी. आणि हा उपाय तुम्ही मनापासून करायचा आहे.